पुंडलीकवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राम कृष्ण हरी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वराय. गुरुर्साक्षात् परब्रह्मं तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. मागच्या कथेमध्ये आपण सती चरित्र या बाबतीत प्रकाश टाकला असून त्यानंतर संध्या आणि कामदेव यांच्या बाबतीत आपण थोडक्यात प्रकाश टाकणार असून महर्षी नारद यांनी ब्रह्मदेव यांना संध्या आणि कामदेवाची निर्मिती कशी झाली याविषयी विचारणा केली असता ब्रह्मदेव सांगतात की नारद, बाबा भोले भंडारी यांनी सविस्तर कथा भगवान महाविष्णू नारायण यांना सांगितल्यानंतर ती कथा मी पण ऐकल्यानंतर ती मला माहीत असल्यामुळे ती आता माझ्याकडे मी तुम्हाला सांगणार असून हे नारद, भगवान शिव निर्गुण सगुण निर्विकल्प निराकार रूपसहित शक्तिरहित रूपरहित असे असताना त्यांनी माता पार्वती माता सती सोबत विवाह केल्यानंतर ते द्विरूप सगुण आणि शक्तिमान झाले. त्यांच्या डाव्या अंगातून माझी आणि उजव्या अंगातून भगवान महाविष्णू नारायण यांची आणि हृदयातून कोणाच्या भगवान श्री शिवशंकर यांच्या रुद्रांची उत्पत्ती झाल्यानंतर बाबा भोलेनाथ भगवान श्री शिवशंकर यांची 3 रूपे भगवान महाविष्णू नारायण ब्रह्मदेव आणि रुद्र क्रमशः रुद्र म्हणजे सृष्टीकर्ता, भगवान विष्णू महानारायण म्हणजे पालन करता, व संहार करता म्हणून निर्मिती झाल्यानंतर ब्रह्म विष्णू महेश असे निर्माण झाल्यानंतर हे नारदा मी भगवान श्री शिवशंकर यांची आराधना करून सूर असुर मनुष्य आदी जीवसृष्टीची रचना केली. त्यामध्ये दक्ष प्रजापती व देवश्रेष्ठींना उत्पन्न केल्यानंतर मला स्वतःबद्दल अभिमान वाटू लागला. ज्यावेळेस मी मरीची म्हणजे सप्तऋषी यांना उत्पन्न केल्यानंतर माझ्या मनापासून एक अत्यंत मनोहर अशी सुंदर कन्या उत्पन्न झाली. तिचे नाव संध्या. ती दिवसा क्षीण वाटायची
पण सायंकाळी तिचे रूप आणि सौंदर्य एकदम खुलून दिसत होते. ती संध्या माझी कन्या म्हणजे मूर्तिमंत संध्याच होती. हे नारदा, ती निरंतर मंत्र जप करायची. ती एवढी सुंदर होती. तिच्या सुंदरतेमुळे सर्व मुनिजन मोहित होऊ लागली. त्यानंतर माझ्या मनापासून आणखी एक मनोहर पुरुषही प्रकट झाला. तो म्हणजे कामदेव. तो अतिशय अद्भुत. त्यांची शरीराची कांती एकदम सुवर्ण समान म्हणजे सोन्यासारखी पिवळी, एकदम विशाल वक्षस्थल, छाती रुंद असलेला, सुंदर मुख, एकदम गोड असलेला, शुभ्र पांढरे शुभ्र दांत असलेला, उत्तम नासिका, सुंदर नाक असलेला, भ्रमराना समान काळे केस, रेखीव बांधा आणि क्रस कटिभाग, यामुळे तो फारच सुंदर आकर्षक असा पुरुष निर्माण झाल्यानंतर त्याची चाल हत्तीसारखी मदमस्त होती. तो आपल्या नेत्रकटाक्षाने जगाचे अवलोकन करू लागला. त्याला पाहून मी जे मानसपुत्र तयार केलेले होते, सप्तर्षी तयार केले होते, त्याच्या सुंदरतेपुढे ते एकदम आश्चर्यमुग्ध झाले. कामाने पीडित झाल्यामुळे माझ्या सप्तपुत्रांना धीर राहिला नाही. त्या रूपवान पुरुषाने माझ्याकडे पाहून मला विचारले, हे सृष्टी निर्माता, मी आपल्याला नमस्कार करतो. असे म्हणून मला नमस्कार केल्यानंतर, ब्रह्मन, तुम्ही मला उत्पन्न केले आहे. कृपा करून तुम्ही मला माझ्या योग्यतेचे काम द्या, कार्य सांगा, म्हणजे मला त्याचा अभिमान वाटेल आणि मला माझ्या अनुरूप, माझ्या स्थानाला, माझ्या रूपाला पाहून अशी सुंदर पत्नी द्या. असे बोलल्यानंतर ब्रह्मदेवांनी त्याच्याकडे पाहून थोडा वेळ चकित झाले आणि त्या पुरुषांना म्हणजेच कामदेवाला काहीही बोललेले नाहीत. मग म्हणाले, हे भद्र पुरुषा, तू आपल्या रूपाने आणि 5 पुष्पबाणांनी स्त्री पुरुषांना मोहित करून सृष्टीचे सनातन कार्य चालव. तुझ्यापुढे, तुझ्या सौंदर्यापुढे, तुझ्या कर्तव्यापुढे या तिन्ही लोकातील, स्वर्ग मृत्यू पाताळातील कोणीही उभा राहू शकणार नाहीस. तू कामाने त्याला विवळ करून टाकशील. मग मी असो, भगवान महाविष्णू नारायण असो किंवा शंकर असो, असे सर्वच तुला वश होतील. तू त्यांना वश करशील. मग इतर प्राणीमात्रांची काय कथा? हे काम तू गुप्त रूपाने प्रत्येक प्राण्याच्या शरीरामध्ये प्रवेश करून त्यांच्यासाठी सुखाचा उद्देश हो. तुझ्या 5 पुष्पबाणांनी सर्वांची मने वेधतील असे तू कार्य कर. सर्व प्राणी मात्रांना निरंतर मदमद करत राहशील. हे तुझे कार्य सर्व प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये काम निर्माण करणारे सृष्टी प्रवर्तक असेल. असे त्या भद्रपुरुषाला सांगितल्यानंतर तुझे नाव माझे सप्तपुत्रच ठेवतील.
असे सांगून त्या भद्रपुरुषावर ब्रह्मदेवानी एकदा दृष्टिक्षेप टाकून ते आपले नेत्र बंद करून कमलासनावर शांत बसले. त्यानंतर माझा अभिप्राय, मी जे काय बोललो होतो ते सर्व सप्तर्षींनी, माझ्या मानसपुत्रांनी परस्पराशी विचारविनिमय करून माझ्या मनापासून उत्पन्न झालेल्या भद्रपुरुषाला सप्तर्षी म्हणाले, या जगात तुझ्यासारखा सुंदर आणि कामरूप असा कोणी नाही, म्हणून तुझे दुसरे नाव कामदेव असेल. मदाचा प्रादुर्भाव करणारा म्हणून मदन, आणि तुला दर्प असल्यामुळे तुझी अन्य नावे असतील, परंतु दुसरा कोणताही देव तुझ्या इतका पराक्रमी नसेल. तू सर्वव्यापी होशील, त्यामुळे सर्वत्र तुझेच वास्तव्य राहील आणि दक्षाची कन्या तुझी पत्नी होईल. कामदेवाने दक्षकन्या रतीशी विवाह केल्यानंतर पहिला प्रयोग म्हणून ब्रह्मदेव सप्तर्षी यांच्या समोरच आपण या 5 पुष्पबाणांची परीक्षा घेऊ म्हणून या सर्वांच्या समक्षच 5 बाणांचा पुष्पबाणांचा प्रयोग केल्यानंतर कामदेवाने सोडलेल्या त्या 5 पुष्पबाणांचा माझ्यावर, माझे पुत्र आणि संध्या सर्वांवरच कामदेवाचा प्रभाव पडल्यामुळे सर्व कामाने पीडित झाले. त्या समयी धर्म तेथे उभा असताना आपल्या पित्याच्या आणि भावांच्या मनामध्ये काम पीडित होऊन पाप बुद्धी निर्माण झाल्यामुळे त्यांना फार दुःख झाले. त्या धर्मरक्षक धर्माने भगवान श्री शिवशंकर यांचे ध्यान करून आम्हाला सद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना केल्यानंतर भगवान शिवशंकर बाला बोले भंडारी तेथे प्रकट झाले आणि सप्तर्षी ब्रह्मदेव आणि धर्म यांच्याकडे पाहून त्यांना हसू आले. त्यामुळे सर्वजण लज्जित होऊन भगवान श्री शिवशंकर यांच्याकडे पाहत असताना शिवशंकर त्यांना म्हणतात, हे ब्रह्मदेव, ही संध्या तुमचीच कन्या आहे. मग तिच्याविषयी तुमच्या मनामध्ये विकार कसा उत्पन्न झाला? सर्व भेद तुमच्या मुखामध्ये आहेत, पण तुमच्या कामप्रभावाने तुमच्या मनात विकार कसा निर्माण झाला? तुमचे विवेक, धैर्य, मरीची, सूर्याचे दर्शन करणारे एकांत योगी आहेत. मग एका स्त्रीला पाहून त्यांचे निर्मळ मन मलिन कसे झाले? ज्याचे मन स्त्रीवर आसक्त आहे त्या तुमच्यासारख्या हीन पुरुषाशी शास्त्रचर्चा करण्यात काय अर्थ आहे? तुमचा धिक्कार असो असे भगवान बाबा भोले भंडारी यांनी बोलल्यानंतर ब्रह्मदेव एकदम लज्जित होऊन
माझ्या मुलीबद्दल माझ्या मनामध्ये कामविकार निर्माण झाला, ते बरोबर नाही. मी ज्या कामाला कामदेवांना वर दिला होता त्याने माझ्यावरच आमच्यावरच प्रयोग करून आम्हाला कामाने पीडित केलेले आहे. याचा राग ब्रह्मदेवाला आल्यानंतर ब्रह्मदेवाने सर्व मानसपुत्र आणि माझी कन्या संध्या यांच्या समक्ष कामदेवाला शाप दिला. तुझ्यामुळे आम्ही कामपीडित झाले असून भगवान श्री शिवशंकर यांच्या पुढे आम्हाला लज्जित होऊन खाली मान घालावी लागलेली आहे. तू भोले भंडारी यांच्या त्रिनेत्राच्या अग्नीने भस्मसात होतील. बाबा भोले भंडारी यांच्या त्रिनेत्रामुळे तू जळून खाक होशील. असा शाप दिल्यानंतर कामदेव माझ्या चरणावर पडून क्षमा याचना करत असताना ब्रह्मदेव म्हणतात, हे कामदेव, तू मला कामविकाराने पीडित करून माझी मुलगी संध्या हिचे बदल माझ्या मनामध्ये काम निर्माण केलास, काम उत्पन्न केलास. मी दिलेला शाप कधीही खोटा होणार नाही. महादेवाच्या तिसऱ्या नेत्रातील अग्नीने तू भस्म होशील. असा शाप दिल्यानंतर भगवान श्री शंकर हे दुसरं लग्न करतील, त्यावेळेला तुला दुसरे शरीर मिळेल, असा ब्रह्मदेवांचा उशाप ऐकून कामदेवाला समाधान झाल्यानंतर सर्वजण आपापल्या स्थानी निघून गेले. कालांतराने कामदेवांनी दक्षकन्या रतीशी विवाह केला आणि ते आपले जीवन अतिशय आनंदाने जगत होते. त्याच कामदेवामुळे सर्व प्राणीमात्राच्या हृदयामध्ये काम निर्मिती होऊन या सृष्टीची निर्मिती होत असते. यावर आज आपण प्रकाश टाकला असून पुढील भागामध्ये ब्रह्मदेवाची कन्या संध्या जिच्यामुळे ब्रह्मदेव आणि सप्तर्षी यांना काम निर्माण होऊन कामपीडित होऊन लज्जेने माल खाली घालावी लागली, त्या संध्याबद्दल आपण पुढील भागामध्ये प्रकाश टाकणार आहोत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. ओम नमो भगवते वासुदेवाय.